लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। नमस्कार, मी निवेदक अभय वारुळे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये गेलोय आणि त्या ठिकाणची असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक मतदाराची वेगळी प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। आज जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यामधल्या एका मोठ्या अशा गावामध्ये, आळेफाटा या नगरीमध्ये, आणि आळेफाटा या गावाला साधारणतः आजूबाजूला असणाऱ्या 3 ते 4 गावांची असणारी बाउंड्री या ठिकाणी सीमा लाभलेली आहे। त्या ठिकाणचा मजला असणारा आळेफाटा ही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एक मोठी असणारी वसाहत आहे, व्यापारी वसाहत आहे, आणि या ठिकाणची असणाऱ्या प्रत्येक मतदाराची भूमिका ही तितकीच महत्वाची आहे। कारण की हा ऐतिहासिक असणारा आळेफाटा आणि ह्या आळेफाटाच्या चौकामध्ये अनेक वेळा दिल्लीपासून तर गल्लीपर्यंतच्या प्रत्येक नेत्याला या मातीमध्ये येऊन मतदारांना मुजरा करावा लागलाय, तेव्हाच त्यांचा राजकीय इतिहास घडलाय। आणि घडत असताना अनेक आंदोलन सुद्धा या आळेफाट्याने बघितलेत, अनेक नेते सुद्धा या आळेफाट्याने बघितलेत, अनेक लोक आहेत जी ती तयार झाली या मातीमध्ये, त्या प्रत्येकाला आळेफाट्याचं वाकड्या नळाचं पाणी प्यावंच लागले। या गोष्टी करत असताना त्याला मतदार नेमका काय बोलतो लोकसभे संदर्भात त्या गोष्टी जाणून घ्यायची। आता पण एका हॉटेलमध्ये, त्या हॉटेलमध्ये लोक चहा पितात आणि चहा पिताना त्यांना लोकसभेबद्दल काय वाटतं, कारण की चहा म्हटलं की देशपातळीवरची असणारी निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे, ही प्रत्येकाला वाटतं। तरी पण दादा नमस्कार, काय नाव तुमचं? राजेंद्र पापळ। काय तुम्हाला ह्या लोकसभेमध्ये, मला पक्षाबद्दल बोलायचं नाही किंवा नेत्याबद्दल बोलायचं नाही, पण तरी पण तुमच्या मनामध्ये तुमचं नेतृत्व करणारा दिल्ली मधला खासदार कसा पाहिजे? सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा, सर्वसामान्यांचा गरिबाचा आवाज ऐकणारा आणि तळामळामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये काम करणारा। ग्रामीण भागामध्ये काम करणारा। तुम्ही काय व्यवसाय करता? माझं ऑटोमोबाईलचं दुकान आहे। ऑटोमोबाईलच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, कोणते निर्णय देशामध्ये होणे गरजेचे आहे? सध्या काही ठिकाणी तुम्ही पाहताय ग्राहक कमी पडलाय, त्याच्यावर टॅक्स वाढलाय गाड्यांमध्ये, त्याच्यावर तुम्हाला परिणाम होतोय का धंद्याबद्दल? हो, भरपूर प्रमाणात होते। त्याच्यावर काय निर्णय घेणे गरजेचे? पेट्रोलचे बाजार आहेत, अजून रॉ मटेरियलचं मटेरियल आहे, बाकी भरपूर असे ही आहे। सर्वसामान्यांना शेतीमालाला बाजारभाव नाही, चलन फिरत नाहीये, यामुळे व्यवसायावर हो बऱ्यापैकी चांगल्यापैकी परिणाम झालेला आहे। दादा त्या ठिकाणी, दादा काय नाव तुमचं? वेला देवकर। काय सांगा लोकसभेबद्दल, तुम्हाला कसा खासदार हवाय तुमच्या मनातला? आता दादांनी जे मुद्दे सांगितले त्याच्यापेक्षा वेगळं काय तुमच्या मनामध्ये? वेगळं नाही आहे, त्यांचा मुद्दा बरोबर आहे, जे सांगितले ते दादांनी बरोबर सांगितले। तुम्ही काय करता व्यवसाय? मी शेती करतो। शेतीबद्दल कोणती धोरणं आहेत ही जर राबवली गेली पाहिजे? शेतीबद्दल म्हणजे आज शेतकऱ्याला आहे ना, जे काही उत्पादन खर्च आहे तो हमी भाव द्यायला पाहिजे। आज शेतकऱ्याला कसं म्हणजे जो खर्च होतोय तो खर्चच आज निघल्या जात नाही शेतीतून। या वर्षी कर्ज बाजारी होत चाललंय। या वर्षी लोकसभेला कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाईल? शेतकऱ्याचा जो विचार करेल सर्वसामान्य जनतेचा, त्याच्यावरती लोकसभेची निवडणूक। दादा काय नाव तुमचं? शरद पोटे। शरदराव, काय सांगाल तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या वर्षी यांनी सांगितलेले विद्येश शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, वेगवेगळे विषय असतील, त्या वेगळ्या विषयांच्या पलीकडे जाऊन मतदार कोणता विचार करून मतदान करेल? शेतीमालाला भाव, शेतीमाला चेक झालाच, पण अजून काय वाटतं तुम्हाला वेगळं? बाकी तशा भरपूर समस्या। तुम्ही काय करता? मोटर व्यवसाय करताय, त्याने नोकरी करताय त्याच्यामध्ये? हो, नोकरी। नोकरदारांचे काही प्रश्न असतील ना? हो आहे, भरपूर आहे, भरपूर प्रश्न। आता कंपनीमध्ये काम करता एखाद्या समजा ठिकाणी, किंवा कोणत्या कामगारांची नोंदणी असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील, आता सध्या मध्यंतरी बऱ्याच ठिकाणी कामगारांची नोंदणी झाल्या, त्याच्यामुळे त्यांना काही किट मिळाले, सुविधा मिळाल्या, त्याच्या तुमच्यापर्यंत पोहोचतात का दिल्लीपर्यंत? नाही, दिल्लीपासून काही येत नाही इकडे? कामगारांची तेवढी दक्षता घेतली जाते का? नाही घेतली। मग काय वाटतं तुम्हाला लोकसभेमध्ये ह्या वर्षीच्या मुद्द्यांमध्ये, एका बाजूला शिवाजी आढळराव पाटील, एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे, या दोन उमेदवारांना कशा पद्धतीने बघता तुम्ही? नाही सांगते, नाही सांगते लोक अजूनही थोडा विचार करतात। बोलायचं म्हटलं की थोडा विचार केला जातो, आणि विचार करत असताना कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढायची आहे, कोणत्या मुद्द्यांवरती आपण काय नक्की नेमकं मतदान कसं प्रकारे करणार आहे, त्या बऱ्याच गोष्टी आहेत। इथे पण काही दादा आहेत जे तरुण मंडळी आहेत, आणि तरुणांचं मतदान मागच्या वर्षी सुद्धा जुन्नर विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल याच्यासाठी फार महत्वाचं ठरलेलं आहे। दादा काय नाव तुमचं? प्रणय गुंजाळ। प्रणय गुंजाळ, सध्या जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे प्रणय गुंजाळ तेच का जे सोशल मीडियावरती थोडे ऍक्टिव्ह असतात? तुम्हाला पद आहे वाटतं कोणतं तरी? हो, आळेफाटा शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस। कोणती, साहेबांची की पुतण्यांची? शरद पवार साहेब। पवार साहेबांची। पवार साहेबांची म्हटल्यावर अमोल कोल्हे सोडून बोलणारच नाहीत, बरोबर आहे? बरोबर। तरी पण काय वाटतं तुमच्या उमेदवाराला सर्वसामान्यांनी मतदान का करावं? सर्वसामान्यांनी मतदान करावं म्हणजे माणूस तरुण आहे, तडफदार आहे, हुशार आहे, म्हणजे सर्व प्रश्नांची जाण असलेला आमचा हा नेता आहे।
म्हणजे लोकसभेमध्ये अनुभवाला सुद्धा प्राधान्य आहे. तुम्ही म्हणतात तरुण आहे, म्हणजे तरुण आहे म्हणून मतदान करायचं का? अनुभव असो नसो असे भरपूर उमेदवार आहेत ना जे पहिल्याच टर्मला निवडून गेलेले आहेत. महाराष्ट्रातून भरपूर खासदार आहेत असे पहिल्या टर्मला निवडून गेलेले. ते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण तरुण म्हणूनच मतदान करायचं का? असे काही वेगळे गुण आहेत का? तरुण म्हणून नाही, पण तरुणांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ते त्यांच्यासाठी संसदेत आवाज उठवण्याची हिंमत आहे ना. अशा कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर आवाज उठवलाय आजपर्यंत? बैलगाड्या शर्यतीची बंदी असेल ती उठवली, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलाय, शेतकरी कांदा निर्यातीवरचा प्रश्न त्यांनी संसदेत लावून धरला होता. त्याच्या पुढे काय झालं? पुढं काय झालं म्हणजे आता आमचे सुप्रियाताई असतील, नेत्या पक्षाच्या सुप्रियाताई असतील किंवा अमोल कोल्हे साहेब असतील, हे कांद्याची माळ घालून संसदेत गेले होते. त्यांना निलंबित करण्यात आलं संसदेमध्ये. त्याच्यानंतर त्यांना काही त्याच्यावर जास्त काही बोलण्यास असं प्राधान्य दिलं नाही मोदी साहेबांनी वगैरे, आणि विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांचा आवाज दाबला गेला. तुम्ही मगाशी या ठिकाणी एक मुद्दा काढला बैलगाडा शर्यतीचा, तर शिवाजी आढराव पाटील यांच्या ऑफिशियल पेजवरती त्यांच्या बाजूने पण काही पुरावे देण्यात आलेत, त्यांच्या बाजूने वकिलांच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, किंवा बैलगाडा सुरू करण्यामध्ये त्यांनी पण कुठेतरी थोडं तरी श्रेय या ठिकाणी दिलंय, काम करण्याचे एफर्ट्स दिलेत. त्याबद्दल काय वाटतं? फक्त अमोल कोल्हे यांचं एकट्याचं योगदान आहे का ते? नाही, सर्वांनीच प्रयत्न केले. बैलगाडा शर्यतीची बंदी उठवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले, एकाचं कोणाचं श्रेय नाही. पण खासदार साहेब त्यांच्या टर्मने निवडून आल्याच्या नंतर संसदेत गेल्यानंतर त्यांनी त्याला जास्त प्राधान्य देऊन, त्या गोष्टीला जास्त आपलं महत्व देऊन शेतकऱ्यां बैलगाडा शौकीनांचा तिथं प्रश्न मार्गी लावलाय, आवाज उठवलाय. वेळोवेळी तिथं म्हणजे पशुसंवर्धन मंत्री असतील त्यांच्या गाठीभेटी घेऊन ज्या काही निविदा प्रक्रिया असतील त्या पूर्ण करण्यास त्यांनी जास्त टाकणभर हातभार लावलेले आहे. या अगोदर सुद्धा शिवाजी आढराव पाटलांनी गेल्या 15 वर्षांमध्ये जुन्नर तालुक्याच्या माध्यमातून, किंवा हे पूर्व पट्ट्यातलं असणारं शेवटचं टोक आहे, इथून तर हडपसर पर्यंत, कात्रजच्या घाटापर्यंत विकास कामं करत असताना मोठ्या प्रमाणात कामं केलीत, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पडलीत. पण गेल्या 15 वर्षाचा काळ पाहिला तर त्यांनी सांगितलं की आम्ही बायपास केलेला आहे. बैलगाडा सुद्धा विषय असेल, विमानतळाचा सुद्धा विषय त्यांच्या काळात आला होता. ह्या रस्त्यांची जी कामं आहेत किंवा जी मुबलक जी कामं आहेत केंद्रीय विभागातून येणारी, ती पण त्यांनी केलीत. अमोल कोल्हे हे श्रेय घेतात असं वारंवार म्हटलं जातं, त्याबद्दल काय वाटतं? अमोल कोल्हेने अशा कोणत्या कामांचे श्रेय घेतं त्यांनी दाखवावं. बैलगाड्यासाठी सर्वांनीच प्रयत्न, बायपाससाठी जरी शिवाजीदारांच्या काळामध्ये जरी बायपासला मंजुरी मिळाली असेल तरी वैयक्तिक म्हणजे नितीन गडकरी साहेब असतील यांच्याबरोबर त्यांचे खासदार साहेबांचे संबंध चांगले असल्यामुळे कोणत्या प्रकारचा अडचण आला नाही, निधी मिळाला, निधी मिळत गेला. निधी भेटत असताना त्यांनी सांगितलं ना का श्रेयवादाची लढाई आहे, बायपासचा डॉक्टर अमोल कोल्हे होतात मी केला, पण याचा पाठपुरावा त्यांनी केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. पाठपुरावा केला असं कसं बोलले? पाठपुरावा जरी त्यांनी केला असेल पण काळात कोणत्या कामं पूर्ण झाली? खासदार साहेबांच्या, अमोल कोल्हे साहेबांच्या काळामध्ये कामं सगळी पूर्ण झालेली. त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही ना की आढराव पाटलांनी कामं मार्गी लावली किंवा निधी आणला. ज्यांच्या काळात जी कामं होतात ते त्यांचं काम. हो, साहजिकच. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सर्वसामान्य जो व्यक्ती आहे, सर्वसामान्य व्यक्ती आणि एका बाजूला निवडून दिलेला खासदार, ज्यावेळेस खासदार तो निधी आणतो त्यावेळेस तो निधी हा त्या नेत्यांच्या खिशातला असतो, त्यांनी त्यांची घरदार विकून तो निधी आणलेला असतो, का तो देशातल्या सर्वसामान्य नागरिकाचा असतो? देशातील सर्वसामान्य नागरिकाचा असतो. हो. मग हा निधी ज्यावेळेस ते मंजूर करून आणतात, मग हा निधी त्यांचा असं म्हणून आपल्याला चालेल का? त्यांचं म्हणजे त्यांनी त्यांच्या कामात त्यांच्या कार्यकाळात तो निधी आणलेला असतो, त्यांनी पाठपुरावा करून आणि माणूस म्हणतोच ना मी निधी आणला. अमोल कोल्हेंवर नेहमी आरोप होतात, भेटत नाहीत, उपलब्ध होत नाहीत. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी लोकांची ओरड आहे की सिनेमे करत असतात, नाटक करत असतात, भूमिका बजावत असतात. आता सध्या ज्या अमोल कोल्हेंचा प्रचार अजितदादांनी केला, तेच अजितदादा म्हणतात अभिनेत्याच्या विरुद्ध मी एक नेता उभा केलाय, त्याबद्दल काय वाटतं? आता अजितदादा म्हणते का एका अभिनेत्याच्या विरोधात म्हणजे अभिनेता नकोय, मग अमोल कोल्हेंना इथून उमेदवारी देण्यासाठी अमोल कोल्हे साहेबांना 10 वेळा फोन करणार हे अजितदादाच होते ना, का तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये उभे राहा, बरोबर ना? आणि आता कालच बातमी आलेली बघा टीव्ही न्यूजला का आता जी भाजपच्या 40 स्टार प्रचारकांची जी यादी जाहीर झाली, ती यादीमध्ये अजितदादा, सिने अभिनेते गोविंद यांचा प्रचार करायला जाणार आहे. अजितदादा? हो. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्याबद्दल मी नाही काय बोलू शकत. बरं, अजितदादा मोठे नेते आहेत महाराष्ट्राच्या. तरी पण सर्वसामान्यांना बोलण्याचा अधिकार आहे ना.
आहे बोलायचा अधिकार, पण आपण आता तुमचं काहीतरी एक मत असेल ना? आपण फक्त आपल्या मतदारसंघातलं राजकारण पुरतं पाहतोय. तरी पण अजितदादा हे नेते राजकारण माहितीये, सकाळी पहाटे देश पदवी होते, कोण दुपारी उठून जाते, कारण उद्या रात्री पण सरकार बदलू शकतो, उद्या रात्री पण अजितदादा बाहेर पडू शकतो. सर्वसामान्य तुम्ही एका पदावरती आहात, त्या पदाला तुम्ही न्याय देताय, सर्वसामान्य नागरिकाचा याच्यामध्ये तोटा होतोय का? हो, तोटा म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी राजकारणी जे आहेत त्यांच्या मागे जायचं की नाही जायचं? आता हा सर्वसामान्य लोकांचा विषय आहे. तुम्हाला काय वाटतं? माझं तर मत आहे का या लोकशाहीमध्ये आपण आता आपल्याला जर आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर कोणती तरी एक वाट धरणं ते पण एक महत्वाचं आहे. दादा तुम्हाला काय वाटतं याच्यात? लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये आता मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये एवढ्या घटना घडल्यात की त्या घटनांमध्ये पक्षांची चिन्ह सुद्धा गेलीत, नवीन चिन्ह मिळालीत. या चिन्हांमध्ये कार्यकर्त्याचं दळण आणि कार्यकर्ता भरडला जातोय का? आता महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सध्या जे घडत आहे, हे सध्या राजकारण हे पळवापळीचं चाललेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. ज्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद 5 वेळा भूषवलेलं आहे आणि त्यांनी सर्वसामान्य जे मंत्री संत्री आमदार खासदार त्यांनी म्हणून मोठं केलेलं आहे. आणि आज हे स्वतःच्या हितासाठी त्यांची खुर्ची सोडून दुसऱ्या खुर्चीवर पक्षांतर केलेलं आहे. आणि पक्षांतर करीत असताना शेवटी शरद पवार हे महाराष्ट्राचे आपले 1 नंबरचे नेते आहेत. आणि 1 नंबरचे जे नेते आहेत ज्यांना त्यांनी मोठं केलं ते त्यांना सोडून गेलेत. पण आज सर्वसामान्य जनता ही शरद पवार साहेबांच्या पाठीमागं उभी राहणार आहे आणि आजही उभी आहे. आणि ते शरद पवार साहेबांनी जो उमेदवार उभा केलेला आहे, अमोल कोल्हे साहेब असतील किंवा इतर मतदारसंघात शरद पवार गटाचे जे खासदार लोकसभेसाठी जे प्रतिनिधित्व करणारे जे उमेदवार आहेत त्यांना सर्वसामान्य जनता ही मतदान करून मताधिक्याने निवडून आणणार आहे. पवार साहेबांचे किती खासदार आहेत महाराष्ट्रात? पवार साहेबांचे आज कमीत कमी 20 ते 25 खासदार हे यायलाच पाहिजे. कारण यायलाच पाहिजे कारण महाविकास आघाडी ही शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेस पक्ष हे 3 पक्ष आजही एकत्र आहेत. आणि यांनी जनतेची जी कामं केलेली आहेत ही भरघोस कामं केलेली आहेत. एकेकाळी पवार साहेबांवरती उद्धव साहेब ठाकरे जे शिवसेनेचे पक्षाचे प्रमुख आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात टीका करत होते, पण आज त्यांनाच मुख्यमंत्री केलं. त्यानंतर ते 2 जण एकत्र आले भाजपच्या विरोधात. ह्या ठिकाणी वाटत नाही का तुम्हाला त्यांनी पण पक्ष फोडला एखादा किंवा त्यांनी युती तोडली? आता जी आपण युती म्हणतो, आता ही युती फोडण्यासाठी अनेक कारण आहेत. त्यातलं एखादं कारण सीबीआय चौकशी आहे, ईडी चौकशी आहे, बँक घोटाळा आहे, चारा घोटाळा आहे. त्यांनी काय केलेलं हे विरोधकांना हे खच्चीकरण करण्याचं काम चालू केलेलं विरोधकांना. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात किंवा देशामध्ये राजकीय व्यक्ती भ्रष्टाचार करतो की नाही करत? राजकीय व्यक्ती भ्रष्टाचार करत नाही हे आपण मानलं. सीबीआयची ईडीची कशाला भीती पाहिजे? त्यांना एक दिवस विरोधी पार्टीला एक दिवस आपण भारताचे हुकुमशाह बनायचे त्यांना, म्हणून ते समोरच्या पक्षावाले जे आहेत त्यांचं एकेकाचं खच्चीकरण करतात. आणि योग्य वेळेला जनता ही मतदानाद्वारे त्यांना ही योग्य जागा दाखवणारे. अजितदादा म्हणूनच तिकडे गेलेत का? जे गेले हे कोणत्या तरी भीतीपुटी गेलेले आहेत. अजितदादांनी चुकी केली आहे. आपल्याला कोणाचं नाव न घेता असं सांगायचंय का जे गेलेत हे त्यांच्या काहीतरी ताटाखाली काहीतरी काळा अंधार झाकलेला आहे, म्हणून ते जे गेलेत ते 75% हे काही गोष्टीला घाबरून गेलेले. अजितदादांनी ज्यावेळेस आरोप होतात अजितदादांनी सिंचन घोटाळा केलाय, मग घोटाळा करत असताना अजितदादा त्यावेळेस पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये होते. त्यावेळेस राष्ट्रवादी आधी असताना त्यांनी तो घोटाळा केला असेल, त्यावेळेस शरद पवार साहेबांनी त्यांचे कान धरले. ज्या वेळेला सिंचन घोटाळा अजितदादा पवार साहेबांनी केला म्हणता आता तो केला किंवा न केला असं तर त्या गोष्टीला प्रूफ नसतो. आणि शरद पवार साहेबांच्या अजितदादा पवार हे शरद पवार साहेबांच्या गटातच पहिले होते ना 6 महिन्यापूर्वी. वेगळे झालेत ना आता वेगळे झाले म्हणजे ह्या काही गोष्टीला आपवत उद्या आपल्यापर्यंत काही गोष्टी येऊ शकते, म्हणून ते आज विरोधी पार्टीत गेलेले. मागच्या वर्षी कोणत्या पक्षाच्या चिन्हाचा प्रचार केला? मागच्या वर्षी अजित पवार साहेबांनी घड्याळाचा प्रचार केला. आम्ही सुद्धा घड्याळाचा प्रचार केलेला आहे. यावर्षी त्याच विरोधात प्रचार करायचा काय वाटतंय का मनात? आज जरी आमचं घड्याळ गेलं असन तरी आज आम्हाला शरद पवार साहेबांना राष्ट्रवादी गटाला तुतारी चिन्ह मिळालेलं आहे. आणि आज जुन्नर तालुका शिरूर मतदारसंघ सुज्ञ मतदारसंघ असून हा
केवळ जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी हा तुतारी या चिन्हावर शिक्का मारून खासदार अमोल साहेब कोल्हे यांना चांगल्या प्रचंड मताधिक्याने निवडून देण्यास तयार आहे. राजकारणामध्ये जे चाललंय आता पक्ष फुटीचं, एका वाक्यात काय सांगाल? हा काय प्रकार आहे एका वाक्यात, त्याच्याबद्दल काय नाव ठेवाल? राजकारण जी आता जी फुटाफूट चालू आहे याच्याबद्दल पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काही बोलायची इच्छाच नाही. पहिली गोष्ट म्हणजे कारण हे कधी इकडे जाऊ शकतात, तिकडे हे राजकारणाची कॉमेडी झाली असं वाटत नाही. राजकारणाची कॉमेडी झाली असं वाटत नाही. हा कॉमेडी झालेली. चिवड्यात लाडू, फुटलेला लाडू. हो. येणाऱ्या काळामध्ये मित्र मतदान करतोस का? काय नाव आहे तुझं? प्रशांत काळे. प्रशांत, काय सांगशील येणाऱ्या काळामध्ये राजकीय लोक ही स्वार्थासाठी काही पण करतील का? मला एवढं बोलतो नाही येतं, पण मी खासदार साहेबांसोबत खंबीरपणे उभा आहे. ते स्वाभिमानी आहे, तडफदार आहे म्हणून तरुण आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्राचे एक नंबरचे नेते खासदार आहे. त्याच्यासाठी मी खंबीरपणे त्यांच्या मागे उभा आहे. त्यांच्या बरोबर तरुण पण म्हणतात काय त्याचे विचार त्यांना पटतायत म्हणून तरुण या ठिकाणी बोलतायत.